नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग भरती संदर्भात एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर पहा मित्रांनो, जलसंपदा विभाग भरतीची सुधारित उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोअरसुद्धा चेक केलेला असेलच. काही प्रश्नांमध्ये बदल करण्यात आला, म्हणजेच काही प्रश्न रद्द करण्यात आले, तर काही प्रश्नांचे पर्याय जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या मार्कमध्ये बदल जो आहे तो झालेला असेलच. तर पहा, त्यानुसार अंदाजित कट ऑफ काय असू शकतो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा मित्रांनो, आपण काल एक पोल टाकलेला होता, म्हणजे 17 घंटे पहिले तुम्ही पाहू शकता. आपण जो आहे तो एक पोल टाकलेला होता. जलसंपदा विभाग भरतीमध्ये तुमचे मार्क्स किती आहेत, तर त्याला पहा 1900 उमेदवारांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यामध्ये 27% उमेदवार जे आहेत ते 100 ते 126 या दरम्यान आहेत. 35% उमेदवार 126 ते 146 या दरम्यान आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता टोटल 60% कॅन्डिडेट हे 146च्या खाली आपल्याला दिसतात. त्यानंतर पहा 146 ते 166 या दरम्यान 24% कॅन्डिडेट आहेत. त्यानंतर 166 ते 86 7%, त्यानंतर 186 + 6%. तर पहा मित्रांनो, हा पोल जो आहे तो खराच असेल असं नाही. काही उमेदवार असेही असतील ज्यांनी चुकीचा या ठिकाणी सिलेक्ट केलेला असेल ऑप्शन. तर पहा, याला आपण ग्राह्य धरणार नाही आहोत. हा फक्त एक अंदाज कळावा, जेणेकरून जास्त उमेदवारांनी जर योग्य उत्तर दिलेले असेल तर पहा सरासरी आपल्याला अशी दिसते. पण यामध्ये तुम्ही एक नोटीस करू शकता की 80 ते 85% उमेदवार जे आहेत ते आपल्याला 166च्या जवळपास दिसतात. म्हणजे पहा 166च्या खाली जर विचार केला आपण तर 85% उमेदवार जे आहेत जवळपास ते आपल्याला 85% उमेदवार जे आहेत ते आपल्याला जवळपास तुम्ही पाहू शकता की 166 मार्कांच्या खाली आहेत. तर पहा, हा एक पोल होता. हा फक्त एक आयडिया येण्यासाठी आपण घेतलेला आहे. त्याचं काही वैशिष्ट्य किंवा विशिष्ट असं काही नाही आहे. तर पहा, त्यानंतर बोलूया आपण आपल्या मार्कांकडे. तर पहा मित्रांनो, कट ऑफ सांगण्या अगोदर काही महत्त्वाच्या अटी आहे ज्या रिझल्ट संदर्भात आहेत. तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की तुमची निवड कशा पद्धतीने होणार आहे. तर पहा, पहिलंच आहे निकाल हा परिमंडळानुसार लागणार आहे. म्हणजे आपल्याला माहीतच असेल की आपल्या विविध परिमंडळांतर्गत आपण अर्ज केलेले आहात. तर पहा, एका परिमंडळाचा निकाल आणि दुसऱ्या परिमंडळाचा निकाल, म्हणजेच एका परिमंडळाचा कट ऑफ आणि दुसऱ्या परिमंडळाचा कट ऑफ हा वेगवेगळा असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर दफ्तर कारकून आपण हे पद घेतलं तर यासाठी अमरावती मंडळाचा कट ऑफ आणि नागपूर मंडळाचा कट ऑफ हा वेगवेगळा असू शकतो. पहा मित्रांनो, कट ऑफ जो आहे तो वेगवेगळा असणार आहे, कारण निकाल जो आहे तो परिमंडळानुसार वेगवेगळा लागणार आहे. तुम्ही एका परिमंडळात जर अर्ज केलेला असेल त्यासाठीच तुमचा अर्ज जो आहे तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. दुसऱ्या परिमंडळासाठी तुमचा विचार केला जाणार नाही. तर पहिली अट ही आहे. दुसरी अट पहा, प्रत्येक संवर्गासाठी 45% गुण आवश्यक आहे. तर पहा मित्रांनो, शासनाचा GR आहे एक की तुम्हाला 45% गुण मिळवणे कंपल्सरी आहे. म्हणजे पहा, तुमचा पेपर एकूण जर 200 गुणांचा असेल तर त्यापैकी तुम्हाला 90 गुण जे आहेत ते मिळवणं कंपल्सरी आहे. जर तुम्हाला 90 गुण नसतील आणि तुम्ही तुमच्या पदासाठी तुमच्या परिमंडळातून टॉपर जरी असले तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही. तर पहा, यामध्ये काही जण उलट धरताय 45%, म्हणजे असं नाही की 45% गुण पडले म्हणजे तुमचं सिलेक्शन होईलच. किमान तुम्हाला 45% आवश्यक आहे. म्हणजे 90च्या वर तुम्हाला मार्क असणं गरजेचं आहे. कट ऑफ हा कितीवर जाऊ शकतो, 150 वर जाऊ शकतो, 160 वर जाऊ शकतो, 140 वर जाऊ शकतो, पण तुम्हाला 90+ गुण असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला 88 गुण पडले तर तुम्ही या ठिकाणी पात्रच नाही आहे त्या पदासाठी. त्यामुळे हे क्लिअर करून घ्या, कारण की आपण आरोग्य विभागामध्ये बघितलेलं आहे की ज्या उमेदवारांना 90पेक्षा कमी गुण पडलेले आहेत ते सरळ त्यांची सिलेक्शन झालेली नाही आणि पोस्ट ज्या आहेत त्या पूर्णपणे रिक्त गेलेल्या आहेत. आरोग्य विभागामध्ये आरोग्य पर्यवेक्षकाच्या काही अशा पोस्ट होत्या की ज्या रिक्त गेलेल्या आहेत. एकाही उमेदवाराला 90 गुण घेता आलेले नाही 200 पैकी, म्हणजेच 45% गुण जर कोणाला पडले नाही तर पद रिक्त राहील. त्यामध्ये भरती आहे, तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार नाही. म्हणून तुम्हाला 90 गुण असणं तर गरजेचे आहे 200 पैकी. तर पहा, हे झालं इतर पदांसाठी. आणि लिपिक्स पदाचं जे आहे म्हणजे 45%ची अट आहे. जर 45% असले तरच तुम्ही स्किल टेस्टसाठी पात्र ठरणार आहात, अन्यथा तुम्ही स्किल टेस्टसाठी पात्र ठरणार नाही. तर पाहून घ्या मित्रांनो, ही अशी एक अट आहे. ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेच्या आहे. काही सूचना आहे या ठिकाणी पहा, हा फक्त एक अंदाज आहे, भविष्यात असंच होईल असं नाही. तर पहा मित्रांनो, मी कोणता भविष्यकार नाही आहे की तुम्हाला एक्झॅक्ट सांगेन आणि तसंच होईल. यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो, कट ऑफ हा कमी लागू शकतो, जास्तही लागू शकतो. त्यामुळे नक्की असंच लागेल असं नाही. हा फक्त एक आपण अंदाज काढला आहे, तो म्हणजे आलेले अर्ज, जागा किती होत्या ते, त्यानंतर पेपरची काठिण्य पातळी कशी होती. तर पहा, या सर्वांवरून आपण एक अंदाज घेतलेला आहे आणि काही उमेदवारांचे आपण मार्क्ससुद्धा बघितलेले आहे आणि त्यावरून एक अंदाज आपण आपला व्यक्त करत आहोत. हा पूर्णतः वैयक्तिक अंदाज आहे. यामध्ये तुमचा अंदाज जो आहे तो वेगळा असू शकतो, रिझल्ट जो आहे तो वेगळा असू शकतो. तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला हे पटेल किंवा नाही पटेल, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुमचं काय म्हणणं आहे ते. तर त्यानंतर पहा, नॉर्मलायझेशनने सुद्धा बदल होऊ शकतो. म्हणजे या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे हे तुम्हाला माहीत असेलच. त्याबद्दल नोटिफिकेशनमध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे. तर पहा, नॉर्मलायझेशनमध्ये तलाठीमध्ये आपण पाहिलेलं आहे की किती भयंकर पद्धतीने नॉर्मलायझेशन झालं होतं. त्या ठिकाणी 20, 26, 30 मार्कांपर्यंत उमेदवारांचे गुण जे आहे ते कमी जास्त झाले होते. त्यामुळे पहा मित्रांनो, नॉर्मलायझेशनने सुद्धा तुमच्या मार्कमध्ये फरक पडू शकतो. तर पहा, काही जण म्हणतात की 2-4 मार्काचा फरक पडेल, इकडे होणार नाही. पण पहा मित्रो, 2 मार्कसुद्धा तुमचा रिझल्ट गमावू शकतात. या ठिकाणी 2 आणि 4 मार्कांचा प्रश्न नाही आहे, ते सुद्धा महत्त्वाचे आहे. 4-4 मार्काने म्हणजे 2-2 प्रश्नांनी सुद्धा आरोग्य विभागामध्ये मुलांचे रिझल्ट गेलेले आहेत. त्यामुळे 2 मार्क असो की 4 मार्क असो, नॉर्मलायझेशनने फरक पडणारच आहे. 2 मार्काने सुद्धा तुमचा रिझल्ट जाऊ शकतो आणि 4 मार्काने सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे पहा, नॉर्मलायझेशनने काय बदल होईल हे सध्या सांगणं शक्य नाही. नॉर्मलायझेशन झाल्यानंतरच आपल्याला ते कळेलच. त्यानंतर पहा, एक्झॅक्ट कट ऑफ कोणीच सांगू शकत नाही, त्यामुळे त्यावर अवलंबून राहू नये. म्हणजे पहा मित्रांनो, मी सांगतो
सांगतोय म्हणून नाही, इतर कोणीही जर तुम्हाला सांगत असेल की कट ऑफ एवढ्यावरच लागेल तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. हा फक्त एक अंदाज आहे, एक तुम्ही अंदाज लावू शकता किंवा एक मत जे आहे ते आपण व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या परीक्षेसंदर्भात कट ऑफवर डिपेंडंट राहिलात, म्हणजे तुमच्या इतर परीक्षा असतील त्या सोडून तुम्ही जर फक्त हे कट ऑफमध्ये मी येतोय, मी बसतोय, कोणीतरी कट ऑफ सांगितला की माझं सिलेक्शन होणार आहे, तर पहा मित्रांनो त्यावर तुम्ही अवलंबून राहू नये आणि दुसरा तुमचा पेपर असेल, दुसरी परीक्षा असेल, दुसरा अर्ज केलेला असेल तर त्याचा अभ्यास तुम्ही करत राहावा. तो अभ्यास तुम्ही बंद पाडून या कट ऑफच्या भरोशावर राहू नये, कारण की काय होईल सांगता येत नाही. कट ऑफ हा कमी येऊ शकतो आणि कट ऑफ हा जास्तही येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर दुसरा अर्ज भरलेला असेल तर त्याची तयारी सुद्धा असणं तुमचं गरजेचं आहे, कारण की निकाल, कट ऑफ, तुमचं सिलेक्शन होणं हे तुमच्या हातात नाही आहे. तुमच्या हातात असते ती फक्त परीक्षा आणि त्यानंतर रिझल्ट जो यायचा तो येतच असतो. त्यामुळे तुम्ही मूव्ह ऑन करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कमी मार्क पडलेले असतील आणि कोणी जर सांगत असेल की कमी कट ऑफ लागणार आहे तर पहा मित्रांनो त्याच्यावर तुम्ही अवलंबून राहू नये. तुमच्या ज्या अभ्यास वगैरे आहे किंवा तुमची जी डेलीचा अभ्यासाचं शेड्यूल आहे ते तुम्ही बंद न करता त्यावर ते कंटिन्यू चालू ठेवावे. त्यानंतर पहा आपण कट ऑफकडे. तर पहा मित्रांनो विविध संवर्ग आहेत, म्हणजे ओपन ओबीसी, एससी एसटी ह्या तर झाल्या मेन कास्ट आपल्या. त्यानंतर प्रवर्गानुसार वेगवेगळे संवर्ग पडतात. त्यामध्ये महिला झालं, एक सर्व्हिसमॅन झालं, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त. तर एकंदरीतच काय होते, जागांमध्ये कन्फ्युजन आहे उमेदवारांच्या मनात. म्हणजे काही जण असं म्हणतात की एससीच्या 40 जागा होत्या तर 40 जागेसाठी माझी निवड करण्यात येईल. तर पहा मित्रांनो 40 जागा ज्या आहेत एससी कॅटेगरीच्या त्या सुद्धा सब कॅटेगरीमध्ये डिवायडेड होत असतात. म्हणजे पहा समांतर आरक्षण जे आहे त्यानुसार ते डिवाइड होतात. म्हणजे 40 जागांपैकी काही जागा महिलांसाठी राखीव असतील, त्यामधल्याच काही जागा एक सर्व्हिसमॅनसाठी राखीव असतील, त्यामधल्याच काही जागा भूकंपग्रस्त, त्यानंतर खेळाडू यांच्यासाठी राखीव असतात. त्यामुळे तुम्हाला जे एकूण जागा दिसतात तेवढ्या जागा नसतात, त्या डिवायडेशन होत असते कॅटेगरीच्या आतमध्ये सुद्धा समांतर आरक्षणानुसार. त्यामुळे पहा आपण हा जो कट ऑफ सांगतोय हा जनरल म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरीसाठी सांगतोय. म्हणजे एसबीसी कास्टमधील सर्वसाधारणसाठी किती कट ऑफ असू शकतो त्याचा आपण अंदाज व्यक्त करत आहोत. तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला 60% मार्कवर तुम्ही तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे ठरवू शकता, कारण की एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ 60% म्हणजे 200 जर पेपर असेल आणि तुम्हाला जर 120च्या जवळपास गुण असतील तर तुम्ही तुमचं सिलेक्शन होण्याची होप या ठिकाणी ठेवू शकता. त्यानंतर पहा एसबीसीचा जो जनरलचा कट ऑफ आहे तो आपण सांगतोय सर्वसाधारण प्रवर्गासाठी. त्यानंतर पहा एसबीसी 158 ते 164 या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पहा ईडब्ल्यूएस सुद्धा 158 ते 164 या दरम्यान लागू शकतो. तुम्ही जर महिला प्रवर्गात मोडत असाल तर यापेक्षा तुम्ही 10 गुण कमी केले तरी चालतील. त्यानंतर पहा एसटी कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो 148 ते 152 या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर पहा एससी कॅटेगरीचा कट ऑफ 152 ते 156 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर पहा एनटी कॅटेगरीचा कट ऑफ 156 ते 160 या दरम्यान लागू शकतो. एनटीचे 4 प्रवर्ग आपल्याला माहितीच आहे, विविध आहे, त्यामध्ये 2-4 गुण कमी जास्त होऊ शकतात. त्यानंतर पहा ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो 158 ते 162 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर ओपनचा जो कट ऑफ आहे तो 160 ते 166 याच्या जवळपास लागू शकतो. तर पहा मित्रांनो हा फक्त वैयक्तिक माझा अंदाज आहे. मी जे ॲनालिसिस केलेलं आहे त्यावरून तुम्हाला अंदाज सांगितलेला आहे. तुमचं मत वेगळं असू शकते, तुम्ही याच्याशी सहमत असू शकता किंवा नसू शकता. तुमचं काय मत आहे तुम्ही ते बिंदासमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.